विदर्भातील प्रश्न प्रामुख्याने सुटावे यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे। सोमवारपासून नागपुरात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील भाजपाचे आमदार प्रताप अडसळ हे विदर्भातील महत्त्वाचे प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पांदन रस्ता, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना तसेच रोजगाराचा महत्त्वाचा विषय हे मुद्दे ते सभागृहात मांडणार आहे। विदर्भासह अमरावती जिल्ह्यात रोजगार नसल्याने तरुण युवती रोजगारासाठी पुणे, मुंबईमध्ये जातात। त्यासाठी स्थानिक यांना स्थानिक स्तरावरच रोजगार मिळावा आणि स्थलांतर थांबलं पाहिजे, यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याची माहिती भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी दिली। यासाठी प्रयत्न करणार आहेत। प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघात आला पाहिजे यासाठी प्रयत्न करू। राज्य शासनानं केंद्र शासनाच्या मदतीनं पीएम मित्रामध्ये अमरावतीला मोठी इन्व्हेस्टमेंट जवळपास 10,000 कोटीची करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामधले बरेचशा गोष्टी सुरूही झाल्या आहेत, परंतु मधला जो पट्टा आहे नागपूर ते अमरावतीच्या मध्ये, इथे सुद्धा काही प्रोजेक्ट्स आले। सुदैवानं माननीय देवेंद्रजींच्या दूरदृष्टीच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग तिथे झालेला आहे। तर समृद्धी महामार्गाचे नोड्स आहेत, तिथं जर चांगले उद्योग आले तर या सगळ्या परिसराला एक चांगली स्थिती येईल आणि रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। हे दोन प्राधान्याचे महत्त्वाचे विषय आहेत आणि महिलांसाठी स्थानिक ठिकाणी रोजगार, छोटे छोटे क्लस्टर तयार करणे, या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत। हे 2-4 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे आहेत। या संदर्भात आम्ही पाठपुरावा शासनाकडे या अधिवेशनामध्ये करणार आहोत। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।